नमस्कार. जय बाळूमामा. सुरुवातीला एक कथा सांगतो. बाळूमामा तळावर होते. त्यांच्यासोबतची मंडळी सोबतच होती. जेवणाचा सगळा टाईम झाला, जेवले आणि जेवून बसल्यानंतर एका व्यक्तीनं बाळूमामांना विचारलं की मामा, मला देवाला भेटायचं आहे, मला वाट दाखवा. बाळूमामा हसले आणि त्यांचं कशी शांतता, तो प्रखरपणा यांचा संगम त्यांच्या आयुष्यामध्ये पाहायलाच मिळणार. त्यांच्या व्यक्तिमत्वातून ते उमटून दिसत होतं. बाळूमामाने सांगितले, ह्या 3 वाटा समोर दिसतात, जा एका वाटण कुठली हवी. त्याला आश्चर्य वाटलं. आता मामाने सांगितले म्हटल्यानंतर तो गेला. पहिल्या वाटण गेला, संध्याकाळी फिरून तिथंच आला. दुसऱ्या दिवशी सकाळी गेला, काटे तुडवत तुडवत गेला, रक्तबंबाळ होऊन परत तळावरतीच आला. तिसऱ्या वाटेने गेला, दगड होते, पाय भाजले आणि पुन्हा सगळ्या अडचणींचा सामना करून पुन्हा तळावरच आला. आणि त्याला आश्चर्य वाटलं. मामा त्याच्याकडे बघून हसायला लागले आणि मामा त्याला म्हटले, सुकाळीच्या, समजलं, जोपर्यंत गुरु सोबत नसतोय तोपर्यंत देव भेटत नाही, आणि जोपर्यंत तू माझ्यासोबत आहेस तोपर्यंत तू देवासोबतच आहेस, लक्षात घे. आयुष्यात गुरु किती महत्त्वाचा आहे ते ह्या कथेतून नक्की कळेल. आणि पुढं बाळूमामा आणि मुळे महाराजांची गुरु शिष्य परंपरा. नमस्कार, मी कुमार खिरुगडे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी सांगू इच्छितो की मी 1 ऑगस्ट 2026 रोजी बाळूमामा द सायन्स ऑफ कर्मा हे पुस्तक प्रकाशित करणार आहे. हे पुस्तक ई-बुक स्वरूपात असणार आहे. 29 रुपये ही त्याची किंमत ठेवलेली आहे. बाळूमामांना कसं पाहावं, भक्ती कशी करावी, आयुष्य कसं जगावं आणि स्वतः काम करत, मला वेळ नाही आहे आदमापूरला जायला, मला वेळ नाही आहे वेगवेगळे उत्सव साजरे करायला, मी कामातच बिझी असतो, तर ह्या कामाला सुद्धा भक्तीमध्ये कसं कन्वर्ट करायचं ते ह्या पुस्तकातून नक्की शिकाल. डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. पुस्तकाची लिंक प्रकाशित झाल्यानंतर कमेंटमध्ये टाकेनच. तोपर्यंत व्हॉट्सअप नंबरवरून मला संपर्क करा. मी तुम्हाला ते पुस्तक आणि पुस्तकाची लिंक तुमच्या व्हॉट्सअपला शेअर करेन. तर मुळे महाराजांचा जन्म राधानगरी तालुक्यातील सोळांकूरमध्ये झालेला होता. मुळे महाराजांचं बालपण सोळांकूरमध्येच गेलं. आध्यात्मिक उन्नती असलेला हा पोर सोळांकूरमधून फिरत होता. आसपासच्या प्रदेशात फिरायला लागला आणि घरातल्यांच्यासोबत त्याचे काही विचार पटले नाहीत. मुळे महाराजांना घर सोडावं लागलं. मित्रांनो, ज्यांनी ज्यांनी घर सोडले त्यांची प्रगती ही हमखास झालेली आहे, हेही यातून लक्षात घ्या. मुळे महाराजांचा प्रभाव निप्पाणी, गारगोटी, कागल, राधानगरी ह्या प्रदेशामध्ये होता आणि इथून पुढे ते भटकंती करायला लागले. त्यांचे भरपूर शिष्य झाले. आध्यात्मिक मार्गदर्शन ते त्यांना करायला लागले. आणि इकडं एक सिद्धपुरुष, युगपुरुष मेंढ्या राखत फिरत होता, आपल्या मेंढी माऊलींची सेवा करत होता. नाव होतं संतश्रेष्ठ जगद्गुरू बाळूमामा. बाळूमामांची आणि मुळे महाराजांची भेट झाली. या भेटीतून बाळूमामांच्या डोळ्यात मुळे महाराजांनी पाहिलं, मुळे महाराजांच्या डोळ्यात बाळूमामांनी पाहिलं आणि मुळे महाराजांना कळलं की हा पोर साधासुद्धा नाही आहे. त्यांची एक आध्यात्मिक उन्नती, त्यांचा एक आध्यात्मिक औरा जो म्हणतो तो मुळे महाराजांच्या लक्षात आला. आता हे कसं असतं की तुमच्या शरीराची फ्रिक्वेन्सी आसपासच्या प्राण्यांना कळत असते. आता ही फ्रिक्वेन्सी कशी वाढवायची, तर ध्यान, सत्य, नियम, यम पाळून ही फ्रिक्वेन्सी वाढवता येते. मी पुढच्या काही व्हिडिओच्या सिरीजमध्ये सांगणारच आहे की हे सिद्धी किंवा ही फ्रिक्वेन्सी आपल्या शरीराचं डायमेन्शन कसं वाढवावं, जे ह्या संतांनी वाढवलेलं होतं. मुळे महाराजांच्या लक्षात आलं. ती भेट झाली. तिथून पुढे यांची वरचेवर भेट होत होती. एकाच भेटीत ही गुरु शिष्यांची परंपरा निर्माण झाली नाही. बाळूमामांचं राहणीमान पाहिलं, बाळूमामांचं मुक्या जनावरांच्यावर प्रेम पाहिलं आणि मुळे महाराजांना कळलं की हा पोर विलक्षण बुद्धीचा, विलक्षण आध्यात्मिक सिद्धीचा आहे. आणि बाळूमामांनी मुळे महाराजांच्याकडून गुरुदक्षिणा घेतली. मी सुरुवातीच्या कथेत सांगितलेलंच होतं की आयुष्याला गुरु असल्याशिवाय मार्ग भेटत नाही. मुळे महाराजांनी नेमकं बाळूमामांना असं काय दिलं की त्यातून पुढचा प्रवास संतांच्यापर्यंत झाला. मुळे महाराजांनी बाळूमामांच्याकडे अगोदरच ज्ञान होतं, आध्यात्मिक उन्नती होती, पण त्याच्याही पलीकडे जाऊन स्वसाक्षी भाव कसा ओळखावा, तू कोण आहेस याची ओळख कशी करावी आणि तू कोण आहेस हे समजणं, हा प्रवास सगळा जो असतो तो गुरुशिवाय शक्य नसतो. रज, तम, सत्व, अहंकार ह्या सगळ्या भावना शून्य व्हाव्या लागतात, त्याशिवाय स्वतःची ओळख होत नाही. हे मुळे महाराजांनी बाळूमामांना जाणवून दिलं. आणि असा हा विलक्षण आध्यात्मिक शक्तीचे बाळूमामा हे सगळं टप्प्याटप्प्यांनी त्यांच्याच आयुष्यातून पार पडत गेलं. शेवटी ईश्वराचाच अवतार, तो भगवान शंकराचा अवतार म्हणतात बाळूमामांना. आणि पुढचा व्हिडिओ माझा ह्याच्यावरतीच असणार आहे बरं का. अवतार भगवान शंकराचे सगळेच आहेत,
पण बाळूमामा प्रसिद्ध कसे आहेत, बाळूमामा एवढे श्रेष्ठ कसे आहेत की त्यांच्या नावाच्या भोवत्यानं लाखोंची गर्दी उभी राहिली आणि आपणही ते साध्य करू शकतोय का? बाळूमामांच्या एवढं तर कोणाला साध्य होणार नाही, पण अंशतः ते साध्य करू शकतोय का? ती शरीराची डायमेन्शन आणि फ्रिक्वेन्सी कशी मेंटेन करायची, पुढचा व्हिडिओ याच्यावरतीच आहे. पण या विषयामध्ये मुळे महाराजांनी बाळूमामांना गुरुत्व दिलं, ती गुरुत्व एनर्जी बहाल केली आणि बाळूमामांचा प्रवास सुरू झाला ते जगद्गुरू संत श्रेष्ठपर्यंत. मुळे महाराज निघून गेले, गारगोटी तालुका भुदरगड इथं समाधीस्थ झाले. बाळूमामांचा प्रवास तिथून पुढं कसा झाला हो? काहींना प्रश्न पडत असेल. आजही बाळूमामा आपल्यात नाही आहेत, पण त्यांचे शिष्य बाळूमामांच्या विचारावर चालतात. अर्थात बाळूमामांनी सुद्धा मुळे महाराजांच्या विचारावरतीच आपली पावलं टाकलेली आहेत. गुरु जरी नसला तरी त्यांच्या विचारावरती चालत राहणं म्हणजे गुरुत्व पाळणं, हे गुरु शिष्यांची परंपरा असते. इथं एक गोष्ट ध्यानात घ्या, शिक्षक वेगळा, गुरु वेगळा. शिक्षक तुम्हाला माहिती देत असतो, पण गुरु तुम्हाला आत्मज्ञान देत असतो. सूर्याचा प्रकाश सगळीकडे आहे, पण ती पाहण्याची दृष्टी गुरु देत असतो. त्यामुळे शिक्षक आणि गुरु ह्या खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आध्यात्मिक गुरु प्रत्येकाच्या आयुष्यात असला पाहिजे. मुळे महाराजांनी दिलेला गुरुमंत्र बाळूमामांच्या श्वासामध्ये आणि ध्यासामध्ये जप करत राहिला आणि हाच मंत्र आजही या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं सगळ्यांनी जपत राहावा आणि आपली आध्यात्मिक उन्नती करावी आणि आपलं गुरुत्व श्रेष्ठ करावं. बाळूमामा समाधीस्थ झाले. आदमापुरात त्यांची समाधी आहे आणि याच समाधीच्या बाजूला मुळे महाराजांची सुद्धा समाधी आहे. आपल्या शिष्यानं केलेली ही उन्नती गुरु आपल्या डोळ्याने पाहतोय. माझ्या शिष्यानं लाखोंची गर्दी, लाखोंचे भाविक त्याच्या चरणाजवळ येत आहेत, नतमस्तक होत आहेत आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन आध्यात्मिक उन्नती करतायत. बाळूमामांची ही आध्यात्मिक प्रगती पाहून मुळे महाराजांच्या आत्म्याला किती आनंद होत असेल. तो आनंद असतो तो फक्त सामान्य आनंद नसतो, तो सच्चिदानंद असतो. सच्चिदानंद म्हणजे चिरकाळ टिकणारा आनंद. आणि आपल्याही गुरुला असा शिष्य लाभण्याचं कर्तव्य आपण आहोत. जसे बाळूमामांचे गुरु मुळे महाराज होते, तसे तुमचे गुरु बाळूमामा आहेत आणि बाळूमामांना तुमच्या जीवनातून, तुमच्या वागण्यातून आनंद निर्माण झाला पाहिजे, एवढी अपेक्षा या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पुन्हा एकदा बाळूमामा द सायन्स ऑफ कर्मा हे पुस्तक आवर्जून वाचा. या पुस्तकातून तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल एवढी अपेक्षा, एवढी इच्छा व्यक्त करतो आणि वाणीला विराम देतो. जय बाळूमामा.